ही सर्वसाधारणपणे माझी नेहमीची कार्यपद्धती आहे। मुंबईचा जो चाकरमानी हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा कणा आहे आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या कालखंडापासून या मुंबईकरांनी शिवसेना उभी करण्याकरता म्हणून विशेष कोकणामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना मी वरच्यावर भेटतच असतो। आता एक भेटण्याचं कारण म्हणजे लवकरच गणपती उत्सव आहे आणि कोकणामध्ये बरेचसे चाकरमानी जात असतात। त्यांना कोणकोणत्या अडीअडचणी आहेत का, त्यांची एसटी गाडीची बुकिंग व्यवस्थित झालेत का, रेल्वेची बुकिंग झालेली आहेत का, ते कसे येणार आहेत वगैरे वगैरे बाबतीत माझी ती चर्चेची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आपण म्हणता त्या पद्धतीने ती सभाच होती। त्या सभेमध्ये आपण म्हणता त्या पद्धतीनं ब्राह्मण सहाय्यक संघ गुहागर म्हणजे माझ्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख मी निश्चितपणे केला। तुम्ही म्हणताय की मी माफी मागायला पाहिजे होती। कोणाची माफी, कशाबद्दल माफी? असं मी काय पाप केलं की ब्राह्मण सहाय्यक संघानं मला पत्र द्यावं समाजाच्या वतीनं? मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही, मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही, मी समाजाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही। अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं बहुसंख्य, तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय, म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढे केलं आणि तुम्ही माझ्या निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना, मग मी तुम्हाला सोडेन? मग माफी कसली मागायची? असं आहे की तुम्ही म्हणता ते खरं आहे। कालचा माझ्या भाषणाचा रोख हा गुहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता। जो होता तो होताच, मी नाही म्हणणार नाही। ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं? तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं। समाजामध्ये द्वेष मी नाही पसरवत आहे, हे जे ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोक आहेत हे पसरवत आहेत। मी कसा पसरवेन? त्यांनी समाज म्हणून पत्र का दिलं मला? त्यांनी पक्ष म्हणून पत्र द्यायचं। माझी सभा होती ती पक्षीय होती, समाज म्हणून नव्हती। मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे। माझ्या समाजाचा स्वाभिमान नाहीये? मराठा समाजाला काय मान सन्मान नाहीये? अन्य समाजाला काय मान सन्मान नाहीये? म्हणजे द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर फोडायचं दुसऱ्यावर, हे आता दिवस संपलेले आहेत आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गुहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं आणि म्हणून मी सरळ गुहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच बोललो। मी तुम्हाला तेच सांगतोय, राजकीय वादामध्ये ब्राह्मण सहाय्यक संघानं पत्र द्यायचं कारण काय? माझा निषेध करायचं कारण काय? ती राजकीय सभा होती, राजकारणाला राजकारणानं उत्तर द्यायचं। विनय नातू ब्राह्मण समाजातले आहेत। माझ्या आईबद्दल तो निलेश राणे माझ्या वडिलांबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल ज्या घाणेरड्या भाषेमध्ये बोलला की ती भाषा कोणालाही शोभणारी नाही, ही तुम्हाला भारतीय जनता पार्टी सभ्य पार्टीना, सुसंस्कृत पार्टीना, सुसंस्कारित पार्टीना तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता, तुम्ही लोकांना सभ्यतेच्या गोष्टी सांगता आणि पाठीमागे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून माझ्या आईवरून, माझ्या मृत आईवरून, माझी हयात नसलेली आईवरून भाषा तुम्ही वापरता आणि विनय नातू स्वतः आणि ब्राह्मण समाजाचे काही लोक जेव्हा टाळ्या मारतात त्यावेळेला हा काय ब्राह्मणांना अधिकार कोणी दिलाय काय? दुसऱ्याच्या आई बहिणीचा उद्धार करायचा आणि त्यांनी सहन करायचा? हा ब्राह्मण म्हणून तुम्ही आणलात वाद। मी तेव्हा कधीही ब्राह्मण समाजाचा निषेध केलेला नाही। मी त्यावेळेला ब्राह्मण समाजाला कुठल्याही प्रकारचं पत्र दिलेलं नाही। तुम्ही स्वतःला सुसंस्कारित समजता, त्यावेळेला का तुम्ही मला पत्र लिहिलंच नाही? की भास्कर जाधव
त्या व्यासपीठावर ज्या पद्धतीनं शब्द वापरले गेले आणि आमच्या ब्राह्मण समाजातले नेते विनय नातू आणि बाकीच्यांनी टाळ्या वाजवला, आम्हाला ब्राह्मण समाजाला हे आवडलेलं नाही, आम्ही त्याचा निषेध करतो. हे पत्र का नाही तुम्ही दिलं? कोणाला शिकवता तुम्ही या तत्वज्ञानाच्या गोष्टी आणि संस्काराच्या? आणि तुमच्या मतदारसंघात ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीत तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? मी सगळ्या ब्राह्मण समाजाच्या विरोधात नाही, मी सगळा ब्राह्मण समाज माझ्या विरोधात नाही. पहिली गोष्ट, ते ब्राह्मण सहाय्यक संघाने जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्याबरोबर असलेले ब्राह्मण समाजाच्या लोकांचा पण उल्लेख केलेला आहे. या ग्वागरमध्ये ब्राह्मण समाजाची सत्ता ही कायम राहिलेली आहे. विशेष करून भारतीय जनता पार्टीची सत्ता कायम राहिलेली आहे. त्यांनी ब्राह्मण समाजाला कधीही सभापतीपद दिलं नव्हतं, ते मी दिलं. ब्राह्मण समाजाचा द्वेष नाहीये. तुम्ही समाज म्हणून भारतीय जनता पार्टीचं शस्त्र म्हणून तुम्ही माझ्या अंगावर येताय. तुम्ही समजून घ्या, हे शस्त्र म्हणून तुम्ही माझ्या अंगावर येताय, त्यावेळेला पाठ फिरवणारा मी नाही. सोडा ओ, ते काय पुन्हा निवडून येणं न येणं ह्यांच्या हातात काय आहे? ह्यांच्या हातात काय आहे? लगातार 4 वेळा मी निवडून आलो. ते कोण सांगणार मला मी निवडून येणार की नाही? मी चिपळूणमधून 3 वेळा निवडून आलो, 2 वेळा 3 वेळा आलो. हे काय मला शिकवतात? आणि हे काय ह्यांच्या हातात काय आहे? म्हणजे हे किती, मी जे म्हणतो ना पाताळ यंत्री, यांना राग आलाय, ते हे पाताळ यंत्री असे आहेत की पुढच्या वेळेला तुम्ही कशी निवडून येऊ शकता. तुम्ही कोण ठरवणार? लोक ठरवतील. लोक ठरवतील. आणि कालचं जे माझं भाषण होतं ते कैलासवासी, त्या तालुक्यातले कुणबी समाजाचे खूप मोठे नेते 1985 ते 90 ते आमदार झाले होते, ते कुणबी समाजातले होते. त्या तालुक्यामध्ये 70% जास्त कुणबी समाज आहे. तरी सुद्धा त्या समाजाचा माणूस पुन्हा निवडून आला नाही. ह्यांनी कशा पद्धतीनं पाताळ यंत्रीपणा करून त्या समाजाचं नेतृत्व संपवलं, हे मी बोललो ते बोललो. तुम्ही ब्राह्मण समाजाला अनाजीपंत म्हणतायत, पाताळ यंत्री म्हणतायत, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ब्राह्मण मराठा असा शकतो द्वेष पसरवतायत भास्कर जाधव, असंही काही जणांचं म्हणणं आहे. काही जणांचं म्हणणं म्हणजे कोणाचं म्हणणं ते मी तुम्हाला सांगतो. इथं पुण्यातले अनंत दवे यांनी माझ्याबद्दल बोलले. मला वाटतं ते कुणबी समाजाचे काही ब्राह्मण समाजाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. ते बोलले ना, मला त्यांचं नाव माहीत नव्हतं, मी ती क्लिप बघितली, पण मला आता नाव त्यांचं कळलं. असं आहे की त्यांनी मला आव्हान दिलंय. मी तुम्हाला गंमत सांगू का? हे आनंद दवे माझ्याशी बरेच वेळा बोलत होते फोनवरून, आणि ते शिवसेनेचे राज्याचे संघटक की समन्वयक काहीतरी पदाधिकारी असे ते सांगायचे. आणि म्हणून आपण कसं शिवसेना पुढे नेली पाहिजे असं ते मला सांगायचे. परवांच्या दिवशी 2 दिवसापूर्वी त्यांनी मला फोन केला. लगातार फोन करायला लागले की भास्करराव ते असं असं झालंय, तुम्ही ते काय असं बोललेले नाही आहेत. मी ते सगळं ऐकलं, त्याच्यामध्ये कुठेही ब्राह्मण या शब्दाचा उल्लेख नाही, ब्राह्मण या जातीचा उल्लेख नाही, तरी सुद्धा हे आमचे लोक असं असं पत्र वगैरे देत आहेत. आणि म्हणून त्याच्यावर तुम्ही एक बाईट तयार करूया, खुलासा करा, मला एक बाईट तुमचा तयार करून पाठवा. दवे म्हणाले, जो फोटो दिसतोय ते दवे असतील तर दवेच आहेत ते म्हणाले. मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, मी काय कोणाबद्दल बोललोच नाही, चुकीचं आपण करू. मी त्यांना असं ते मला पुन्हा त्यांनी फोन केला. म्हटलं मी एक काम करतो, उद्या मी पुण्यामध्ये येतोय, 10 तारखेला मी पुण्यामध्ये येतोय, आपण तुम्ही मी बसू, भेटू. बरेच दिवस बोललो पण नाही, म्हणजे कोण आहे तो, आपण फोनवर बोलतोय पण आपण एकमेकाला असं कधी भेटल्याचं मला आठवत नाही. त्यामुळं आपण समोरासमोर भेटू आणि तुम्ही माझा बाईट घ्या. त्यांनी मला पुन्हा 10 तारखेला फोन केला. मला डाऊट आला, मला शंका आली. मी त्यांना विचारलं, तुम्ही मला जे या ठिकाणी माझा जो बाईट घेणार आहात तो कोणत्या कॅपॅसिटीमध्ये घेणार आहात? तुम्ही पत्रकार म्हणून घेणार आहात का शिवसेनेचे माझे काय पदाधिकारी आहेत म्हणून तुम्ही घेणार आहात? त्यांनी झटकन सांगितलं की मी पत्रकार नाहीये, मी शिवसेनेचा पदाधिकारी पण म्हणून नाही घेणार आहे, तर मी राज्याचा ब्राह्मण समाजाचा अध्यक्ष म्हणून तुमचा बाईट घेणार आहे. आणि काय करणार आहे म्हटलं, मी विचारलं. तो बाईट घेऊन भास्कररावांनी कशी माफी नाही. मी बोलो, ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष म्हणून जर तुम्ही माझा बाईट घेणार असाल तर मी अजिबात बाईट देणार नाही. षडयंत्र असू द्या हो, त्यांना वाटतं लोकांना आपण फसवू शकतो, सगळेच फसतात. मी अनंत दवेंना सांगितलं की ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष म्हणून मी अजिबात तुमच्याकडे खुलासा करणार नाही.
पत्रकार म्हणून तुम्ही माझ्याशी बोलणार असाल तर मी तुमच्याशी बोलेन, शिवसेनेचा पदाधिकारी असाल तर मी तुमच्याशी बोलेन. मग मी नको येऊ का पुण्यामध्ये तुम्हाला भेटायला? अजिबात येऊ नका, हे मी सांगितलं. त्यामुळे ते जे म्हणतायत ना संपूर्ण राज्यामध्ये ह्या भीत्या फक्त तुम्ही म्हणताय मराठा विरुद्ध ब्राह्मण, हा वाद करायचं काही कारण नाही. पण जर होणार असेल तर बघता येईल. बाळासाहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि त्यामुळे तुम्ही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते. मला तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगायचं आहे, मी जातीचा उल्लेख कुठे केला सांगा ना. मी बाळासाहेबांच्याच विचारांचा शिवसैनिक आहे. मी माझ्या जीवनामध्ये कुठल्या जातीबद्दल माझं कालचं भाषण 1.5 तासात बघा ना, कुठल्याच मी समाजाबद्दल बोललो नाही. पण हा भाजपचा शेवटचा डाव आहे. ब्राह्मण समाजाला पुढे करून मला उचकवून ते मला या ठिकाणी काय मी अडचणीत येतोय काय? मी कसला अडचणीत येतोय? माझा काय अडचणीत यायचा संबंध आहे? आणि मी कसला यांना घाबरतोय? माझ्या आई बहिणीवरनं शिव्या देताना ही तुमची संस्कृती? तुम्हाला संस्कार विचारायचे अधिकार आहे? म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या आईबापाचा उद्धार करायचा, तो तुम्हाला अधिकार कोणी दिला? तो जमाना संपला की तुम्ही कुठल्याही समाजाला काही बोलायचं आणि तो तुम्हाला अधिकार धर्मानं दिला होता. तो अधिकार आम्हाला दिला होता, कारण आम्ही जन्माला आलो ते इंद्राच्या कुठं हातातून आलो, बाकीचे कोण आले ते पोटातून आले आणि दुसरे कोण आले ते पायातून आले. हे सांगणारे तुम्ही मला ज्ञान शिकवणार आणि मी ऐकणार? अजिबात नाही. काल गौप्यस्फोट केला की जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव येत होता, वरिष्ठ नेते जे आहेत ते महायुतीतील त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दबाव माझ्या निवडणुकीमध्ये माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा नाना तऱ्हेनं प्रयत्न झाला. हे आज निवडणूक नाही, मी इतके महिन्यानंतर बोलतोय, ह्याला पुरावा आहे. तुम्ही रत्नागिरी एसपीच्या ऑफिसमध्ये जाऊन बघा, माझ्या विरोधात तक्रार केलेली आहे. तुम्ही चिपळूणला पोलीस स्टेशनला जाऊन बघा, डीवायएसपी ऑफिसमध्ये जाऊन बघा, माझ्या विरोधात तक्रार केलेली आहे. निवडणुकीची आचारसंहितेचा भंग करून त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचं ना वंचित बहुजन आघाडी, तिथे जे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव म्हणून कोणतरी आहेत, त्यांनी नाना तऱ्हेचा प्रयत्न केला. माझ्या विरोधात मोर्चा काढला, मुंडन करून घेतली. त्यांनी वाटेल ती शिवीगाळ रस्त्यानं केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांनी आचारसंहितेचा भंग केला म्हणून. आणि शेवटचा उपाय म्हणून 17 तारखेला अण्णा जाधवनीच स्वतः माणसं बोलवून स्वतःच्या हातावर वार करून घेतला आणि पोलीस स्टेशनला काय स्टेटमेंट दिलं की हे भास्कर जाधवनी करवलंय, हे भास्कर जाधवनी केलंय. कारण काय होतं की अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा माझ्यावर. ते स्वतः मागासवर्गीय आहेत आणि मी मागासवर्गीयांबद्दल कधीही एक शब्द बोललेलो नाही. आणि म्हणून मी बोललो असं जाहीर करून माझ्यावर गुन्हा दाखल करा, की जेणेकरून मी निवडणुकीमध्ये जेलमध्ये राहिलो तर माझी प्रचार यंत्रणा पूर्णपणे थंड पडेल आणि माझा पराभव करता येईल. असं ते रचलेलं षडयंत्र होतं. त्यातले काही आरोपी पकडले गेलेत, काही आरोपी पोलीस पकडतच नाहीयेत, मुद्दामून पकडत नाहीयेत. कारण ज्या आरोपींनी पकडलंय त्यातल्या काही आरोपींनी स्टेटमेंट दिलंय की हे आम्हाला पैसे देऊन अण्णा जाधवनी आणि काही शिंदे सेनेच्या नेत्यांनी करायला लावलं, असं त्यांनी स्टेटमेंट दिलंय. त्यामुळं उरलेले 2 आरोपी जर पकडले तर सगळे भांड बाहेर म्हणजे सगळं भिंग फुटेल म्हणून ते 2 आरोपी पकडले जात नाहीयेत. मी कोर्टामध्ये गेलोय, मी गप्प नाहीये, मी कोर्टामध्ये गेलोय. आणि म्हणून जे काल मी बोललो ते निवडणुकीतले अनेक किस्से सांगितले, त्यातला एक तो किस्सा होता, पण खरा आहे. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा याच्यामध्ये हस्तक्षेप होता असं, मोठ्यांचा हस्तक्षेप होता असं. पोलीसमध्ये जाऊन पोलीस स्टेशनची डायरी बघा, कोणाचा फोन आलेत मोठ्या मोठ्या लोकांचे. मी त्यावेळेला काल जे म्हणाल ते आज पुन्हा एकदा बोलतो. आणि जे खरं आहे की त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हे मी काल बोललो, ते आज पुन्हा बोलतोय. मी जे सांगितलं की मोठ्या मोठ्या लोकांचे फोन मला अटक करण्याकरता आले होते, त्याची पोलीस स्टेशनमध्ये एसपीच्या ऑफिसमध्ये नोंद आहे. कुणी फोन केले की भास्कर जाधवला अटक करा. मी एसपीना सांगितलं, तुम्हाला एवढा जरी माझ्यामध्ये दोष दिसला, मी एवढा जरी गुन्हेगार वाटलो, एक जरी शब्द मी कुठल्या समाजाबद्दल वाईट बोललो असेल तर तुम्ही मला जरूर आतमध्ये टाका, पण
प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून तुमची सत्व परीक्षा आहे. निवडणुकीकरता मला अटक करण्याचा जो काय डाव खेळला जातोय तो डाव तुम्हाला जर तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून प्रामाणिक असाल तर त्या डावाला बळी पडणार नाही. मला त्या धन्यवाद दिले पाहिजे एसपीना धनंजय कुलकर्णीना. त्यांनी स्पष्टपणे ज्यांचे ज्यांचे फोन येत होते त्यांना सांगितलं आजपर्यंत मी नाना तऱ्हेची चौकशी केली परंतु कुठेही भास्कर जाधवनी अशी सभा घेतलेली नाही, भास्कर जाधवनी असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाही आणि जोपर्यंत त्यांच्यावर कुठलाही एखादा पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी त्यांना अटक करणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. सरकार हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं त्यावेळेला होतं. ही वस्तुस्थिती आहे. सर अनेक प्रयत्न करून सुद्धा म्हणजे पालकमंत्री पदासाठी शिंदे गटाने स्वतः एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रयत्न केलेले होते तरी देखील 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचा अधिकार अदिती तटकरे यांना देण्यात आलेला आहे. कसं पाहता? असं आहे आज कॅबिनेटला नाहीये, एकनाथ शिंदे सुद्धा नाही. मी सांगू का आज एकनाथ शिंदेचं चारही बाजूनं ह्युमिलेशन ज्याला म्हणतात त्यांना चारही बाजूनं अशी वातावरण निर्मिती करायची चालली की त्यांनी स्वतःहून यातून बाहेर पडावं. आज भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेच्या पाठिंब्याची गरज नाही. एकनाथ शिंदेनी पाठिंबा आहे तर अजित पवारांची गरज नाही. पण अजित पवार खूप चलाकीनं वागतायत. त्यांनी आपलं भाजपाला असं काही पकडून ठेवलंय कदाचित ती मग इरिगेशनची फाईल सुद्धा त्याला जबाबदार असेल कारण असेल पण त्यांनी पकडून ठेवलंय आणि म्हणून एकनाथ शिंदेना बाजूला कसं करता येईल अशा पद्धतीने ही भारतीय जनता पार्टीची चाल आहे. त्यांनी कोणाला द्यावं झेंडावंदनाचा अधिकार नाही कोणाला देऊ नये याच्याशी मला देणं घेणं नाही. पण एकनाथ शिंदेचा जर मान सन्मान राखायचाच असता तर गेल्या वेळेचं झेंडावंदन हे अदिती तटकरेंना त्यांनी अधिकार दिला. या वेळेला भरत गोगावलेनं झेंडावंदनाचाच फक्त अधिकार द्यायचा होता बाकी काही द्यायचा नव्हता. आणि म्हणून जर या वेळेचा त्यांनी भरत गोगावलेंना झेंडावंदन करण्याचा अधिकार दिला असता मुख्यमंत्र्यांनी तर काहीतरी एकनाथराव शिंदेची थोडीशी त्यांनी इभ्रत राखली असती, मान राखला असता. परंतु त्यांनी पुन्हा एकदा अदिती तटकरेंना झेंडावंदन करण्याचा मान देऊन भरत गोगावलेंना नव्हे तर एक प्रकारची एकनाथराव शिंदेना इशारा दिलेला आहे. त्याच्या अगोदर भरत गोगावलेंना मंत्रिपद मिळत नव्हतं. ते वारंवार सांगायचं की माझं जॅकेट तयार आहे. त्यानंतर मंत्रिपद मिळाल्यानंतर पालकमंत्रीपद मिळत नाहीये आणि मंत्रिपद मिळालं नाही आणि झेंडावंदनाचा मान देखील मिळत नाहीये. मी सांगू का ही त्यांची अंतर्गत बाब आहे. त्यांना काय मिळते आणि त्यांना काय मिळत नाही याची मला देणं घेणं नाही. अजिबात काय देणं घेणं नाही खरं सांगायला गेलं तर. परंतु एक मात्र होतंय की ज्या पक्षाचे 3 आमदार निवडून येत आहेत त्या पक्षाला मात्र त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळत नाही आणि ज्या पक्षाचा एकच आमदार निवडून येतोय त्याला पालकमंत्रीपद मिळतंय. मला असं वाटतं मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात नक्की आलं असेल. काहीतरी जादू एक आमदार निवडून येऊन सातत्यानं पालकमंत्रीपद मिळवतोय त्या अर्थी त्यांच्याकडे कुठली तरी मोठी जादू आहे. भरत गोगावलेंचं ओम फट स्वाहा हे काय ती काय भगतगिरी का काय ती आहे ना ती उपयोगी येत नाही असं मला वाटतं. उदय सामंत म्हणतायत की एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजप सत्तेत आला. उदय सामंत जर डायरेक्ट आधी मला वाटत नाही उदय सामंत एवढं डायरेक्ट बोलायचं धाडस दाखवतील कारण उदय सामंत खूप चालाक आहेत. तेरी म्हणजे सगळ्यांना कसं सांभाळायचं याच्यामध्ये उदय सामंताचा कोणी हात धरू शकत नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीसशी संधान बांधायचं एकनाथ शिंदेचा आमदार म्हणून मंत्री म्हणून वावरायचं. पण जर उदय सामंत बोलले असतील जर की एकनाथ शिंदेमुळं हे आताचं विद्यमान सरकार निवडून आलं खरं सांगू का माझं सुद्धा हेच मत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि माझी जी माहिती आहे ती निवडणुकीच्या पूर्वी भाजपानं एकनाथराव शिंदेना शब्द दिलेला होता की पुन्हा सत्ता आणा आम्ही तुम्हालाच मुख्यमंत्री करू. पण सत्ता आली आणि एकनाथ शिंदेची गरज संपली. ही वस्तुस्थिती जर उदय सामंत मांडत असतील तर खरं आहे. बऱ्याचशा योजना आहेत त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केल्यामुळे पैसा सगळा तिकडे जातो. त्यामुळे आता बाकीचे जे आमदार आहेत त्यांना निधी मिळत नाही फक्त एरझारा मारावे लागतात. राज्याच्या डोक्यावर 9,70,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. किती
9,70,000 कोटी रुपयाचं. तुम्ही सगळे आकडेवारी काढून बघा. एकनाथराव शिंदेचं सरकार आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मंजूर केलेला निधी सगळ्याच आमदारांना, जे त्यांच्याबरोबर गेले नाहीत, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदेबरोबर गेले नाहीत, त्या सगळ्यांच्या निधीला स्टे दिला. मग नंतर जसे भुजबळांसारखे वगैरे लोक त्यांच्याकडे हळूहळू गेले, त्यांचा स्टे उठवला. आमचा स्टे तसाच ठेवला. आम्ही कोर्टामध्ये जाऊन स्टे उठवला. पण त्याच वेळेला त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना 1,000 कोटी 1,500 कोटी रुपयाची कामं प्रत्येक आमदारला. अरे काय तुमच्या काय बापाच्या घरचा निधी होता काय? आम्हाला 1 पैसा तुम्ही दिलात नाही, पण तुमच्या आमदारांना 1,000-1,500 कोटी रुपयाच्या वर्क ऑर्डर काढल्या. काही कामं सुरू झाली, काही कामं सुरू झाली नाहीत आणि राज्याच्या संपूर्णपणे आर्थिक शिस्तीचा बोजवारा उडवून टाकला. राज्य पूर्ण कर्जबाजारी केलं. लाडक्या बहिणींमुळे राज्य कर्जबाजारी झालं हे मत माझं नाही. मी आता पुन्हा एकदा सांगतो, ते लाडक्या बहिणींना फसवण्याकरता म्हणून सातत्यानं लाडक्या बहिणींच्याकडं बोट दाखवलं जातंय. परंतु यांनी वारे माप अशा पद्धतीनं आपल्याला सपोर्ट करणाऱ्या आमदारांना पैसे दिले. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगू का? मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून माझ्यासारखा आमदार जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिला, आमचा वैभव नाईक सारखा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिला, आम्हाला एक किलोमीटर पण रस्ता दिला नाही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून. आणि त्यांच्या बरोबर राहिलेल्या आमदारांना 150 किलोमीटर 200 किलोमीटर रस्त्याची डांबरीकरणं मंजूर केली राज्याच्या तिजोरीतल्या पैशातून. अरे हा काय पैसा तुमच्या बापाचा आहे की तुम्हाला सहकार्य करणाऱ्या आमदारांना फक्त तुम्ही पैसे देणार आणि विरोधात काम करणार आहे? लोकशाही आहे नाही, कोण सत्तेत राहील कोण विरोधात राहील. आणि म्हणून राज्याच्या तिजोरीवर इतका कर्जाचा बोजा पडलाय, राज्यावर एवढा कर्जाचा बोजा पडलाय. त्यामुळं कालच्या बजेटमध्ये कोणालाही पैसे दिलेले नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना सुद्धा जे नवीन निवडून आले त्यांना थोडे दिले, पण बाकीच्यांना दिले नाहीत. त्यामुळे आम्हाला नाहीच दिले, पण त्यांच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा निवडून दिले नाहीत. कारण आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. महाराष्ट्र राज्य पूर्णपणे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.